आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात छानशा अशा पावसाने झालेली आहे. हाय फ्रेंड्स, मी श्वेता. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मी इथे मॅगी बनवत आहे ऋग्वेदसाठी. मी महिन्यातून एकदाच त्याला मॅगी बनवून देत असते, त्यामुळे एखाद्या वेळेला द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यासाठी छानशी अशी मी मॅगी बनवून दिलेली आहे. आणि पाऊस सुरू आहे बाहेर, म्हटलं छान असं चटपटीत काहीतरी बनवावं. तर सकाळी मी पत्तागोबीची भाजी बनवली होती, तीच थोडी शिल्लक होती. तर 1 वाटी पत्तागोबीची भाजी आणि त्यामध्ये मोठा एक कांदा बारीक कट करून घातलेला आहे. तर याचीच आपण छानशी अशी भजी बनवावीत. तर त्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ तुम्ही स्किप केलं तरी चालेल. सुखे मसाल्यांमध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो. थोडं आपण याच्यामध्ये ओवा पण घातलेला आहे, टेस्ट खूप भारी येते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून पाण्याचा वापर करून छानसं असं आपण बॅटर बनवून घेऊया. नॉर्मली आपण जशी भजी बनवतो त्याच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला भिजवायचं आहे. खेकडा भजी किंवा कांदा भजी जशी होतात त्याच पद्धतीची ही भजी होतात आणि खायला तेवढीच टेस्टीसुद्धा लागते. लो टू मिडियम फ्लेमला सोनेरी रंग येईपर्यंत भजी जी आहे आपल्याला तळून घ्यायची आहे. संध्याकाळच्या वेळेला छानसा असा चहा आणि बाहेर पाऊस आणि सोबतीला अशी भजी खूप भारी लागतात. यासोबत मी मिरचीसुद्धा तळून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा या भजी खायला. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि मिनी ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.